नागपुर में अभिनेता स्वप्निल जोशी ने दिव्यास फाउंडेशन की ओर से आयोजित आर्थिक सशक्तिकरण वर्कशॉप में शिरकत की। यह कार्यक्रम आंगनवाड़ी और आशा सेविकाओं के लिए आयोजित किया गया, जिसमें वित्तीय जागरूकता के साथ साथ डिजिटल फ्रॉड से बचाव की जानकारी दी गई। स्वप्निल जोशी ने मीडिया से बातचीत के दौरान इस पहल की सराहना करते हुए इसे बेहद सराहनीय कदम बताया। वहीं जुन्नर की घृणास्पद घटना पर उन्होंने आरोपियों को कठोर से कठोर सजा दिए जाने की मांग की। साथ ही भविष्य में राजनीति में प्रवेश के सवाल पर स्वप्निल जोशी ने साफ कहा कि वह अभिनेता है और अभिनय के जरिए ही लोगों तक पहुंचना और काम करना उनकी प्राथमिकता है। उपक्रम इकडे करण्यात येण्याचा प्रयत्न करतोय। मुरारका ग्रुप आणि दिव्यज फाउंडेशन आदरणीय अमृताताई आणि त्यांच्या टीमने एक खूप सुंदर आर्थिक सशक्तीकरण यासाठी एक वर्कशॉप्स अरेंज केलेत आणि ज्या अंगणवाडी सेविका आहेत, ज्या आशाताई आहेत, त्यांच्यासाठी हे वर्कशॉप आहे। त्याचं इनॉग्रेशन आता आम्ही केलं आणि हे वर्कशॉप्स होणार आहेत। त्याच्यात फायनान्शियल लिटरसी बद्दल वेगवेगळी सेशन्स होणार आहेत। त्यांना अवेअरनेस क्रिएट करण्यात येणार आहे। हल्ली सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि डिजिटल फ्रॉड्स खूप वाढलेत, त्याबद्दल अवेअरनेसचे सेशन्स आहेत। अशी वेगळी वेगळी सेशन्स करण्यात येणार आहेत आणि मला असं वाटतं की फार सुंदर उपक्रम आहे आणि त्याच्या उद्घाटनाला मी उपस्थित राहू शकलो याचा मला सार्थ अभिमान आणि आनंद आहे। जुन्नरमध्ये जी लहान चिमुकलीवर अत्याचाराची घटना घडली आहे, 10 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून हत्या करण्यात आली, तरी कायदे असा ठाक राहिला नाही का राज्यात, असं एक प्रश्न जे आहे ते सामान्य। मला असं वाटतं की अत्यंत घृणास्पद, अत्यंत खालच्या पातळीचा गुन्हा आहे आणि त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि जितकी कठोर शिक्षा होऊ शकेल तितकी कठोर शिक्षा व्हायला पाहिजे, जेणेकरून पुढच्या काळात पण त्याच्यावर आळा बसण्याला मार्ग सापडेल आणि आळा बसण्यासाठी मदत होईल। सर, वंदे मातरम को लेके कोई 2 स्टेंजा गाना चाहता है, कोई पूरा 6 स्टेंजा गाना चाहता है। राजनीतिक पार्टियों में इसको लेकर काफी आरोप प्रत्यारोप चल रहे, क्या कहेंगे आप? मैं क्या कहूँगा, राजनीतिक पार्टियां करती रहे आरोप प्रत्यारोप। थँक्यू। वगैरे काही भविष्यात प्लान आहे का राजकारणात? राजकारणात येण्याचा नाही, मी अभिनेता आहे, मला फार आवडतो अभिनय करायला, मला फार आनंद मिळतो। मी माझ्या पद्धतीने लोकांमध्ये पोहोचतो, तो माझ्या अभिनयाच्या माध्यमातून पोहोचतो। त्यामुळे आता तरी काही असा काही प्लॅन नाही आणि आय एम एक्स्ट्रीमली हॅपी बिंग इन ॲक्टिंग।